बाकी जेवढी खतं वापरतो आपण त्या खर्चाच्या तुलनेत जर हिसाब केला तर आम्हाला 1.5 पट खर्च कमी येतोय. नमस्कार, माझं नाव अभिजित लक्ष्मण पिसाळ, फौजी चोराडे. मोबाईल नंबर 7499152972. आत्ता सध्या आपण डब्बू शेतीमध्ये आपण आहे. तर डब्बूमध्ये आम्ही सुरुवातीला स्टार्टिंगला इंडोफोटचा वापर केला. इंडोफोटचा रिझल्ट ही सर्वापेक्षा जास्त आणि कमी म्हणजे पैशात सगळ्या सुविधा चांगला आहे. तर इंडोफोटनं असं फायदा होतात आपल्याला, पांढऱ्या मुळीची वाढ, नंतर काळुगीसाठी जमीन भुसभुशीत राहते, ही म्हणजे बराच त्याच्यापासून फायदा आहेत. आणि जास्त खर्चापेक्षा कमी खर्चात आपलं चांगलं याचं उत्पन्न आहे. आपण सरी घालतो त्या टायमाला आपण याला इंडोफोटला वरून पहिले काकऱ्या घालायच्या, त्याच्यानंतर इंडोफोट आपण फोडतो, त्याच्यावर इंडोफोट इसकाडायचं आणि त्याच्यानंतर त्याला मोजवून आपण त्याची लागण केलेली होती. त्यामुळं आत्ता सध्या एवढा रिझल्ट जे दिसतो आपल्याला इंडोफोटचाच रिझल्ट आहे. आणि ऊसाला म्हणाल तर ऊसाला फोडायच्या टायमाला सुरुवातीला सुद्धा आपण 2 टाइम इंडोफोट वापरलेलं. त्यामुळे आत्ता सध्या हे बी ऊस आहे 1 नंबर काळोखी धरून ऊस, ह्याला बी सुद्धा आत्ता काळोखीचा रिझल्ट इंडोफोटचाच आहे. बाकी इंडोफोटचा रिझल्ट चांगला आहे. मे महिन्यात बी 1 नंबर पिकं आत्ता सध्या बघा रिझल्ट सगळ्याचे डब्बू आहे, त्यांच्याबरोबर आपला सुद्धा डब्बू चांगला आहे. आत्ता सुद्धा मे महिन्यात डब्बू आहे, ऊस आहे, हिरवी मिरची आहे, आला आहे, सगळा इंडोफोटचाच आम्ही वापरला, दुसरा वापर कमी केलेला आहे. त्यामुळे हे आपलं खाते 1 नंबर आहे. आत्ता सध्या हे आपला डब्बू आहे. हे डब्बू आता फुलं यायला लागलेत, आता कुठं कुठं फळ बी लागलेलं आहे. डब्बूची आत्ता फळाची संख्या बघितली तर तसं 10-12 पर्यंत फुटवा आहे, त्याला फळं 10-12 पर्यंत, अजून फुटवा चालू आहे, हाईट बी चालू आहे, काळोखी चालू आहे, सगळं म्हणजे आता 1 नंबरमध्ये डब्बू आहे. कुठलं त्याला रोगराई नाही, काय नाही. म्हणजे वर खताच्या ह्याच्यावर चांगला आतापर्यंत त्याला म्हणजे रिझल्ट चांगला आहे. त्यामुळे आता सध्या औषधालाही म्हणजे आपल्याला सोपं पडतंय. महाराष्ट्रात सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो की ही शेती कुठलंही असो, ऊस असो, डब्बू असो, मिरची असो, बटाटो असो, आला असो, इंडोफोट ही पक्क वापरलंच पाहिजे. खत कमी असले तरी चालेल, बाकी कोणतंही खत कमी असले तरी चालेल, पण प्रत्येक पिकाला इंडोफोट ही वापरलंच पाहिजे. सगळ्या बरोबर खतात ऊस फोडायचा असो, भर लावायची असो, ह्याला कशालाही भर असो, इंडोफोटचा हर टायमाला वापर, हर 3 महिन्यांना ज्या टायमाला फोडायचा वापर केला पाहिजे इंडोफोटचा. आता ह्याच वावरात आपण पहिल्यांदा हे घेतलं होतं, आलं होतं. आल्याचं जर अवरेज आपण बघितलं तर आम्ही गाडीच्या वरनं आपल्याला अवरेज निघलं 35 गुंठ्यात आम्हाला 37 गाड्या आलं निघालेलं आहे. बाकी जेवढी खतं वापरतो आपण त्या खर्चाच्या तुलनेत जर हिसाब केला तर आम्हाला 1.5 पट खर्च कमी येतोय. आणि आम्हाला जो आलेला 80 ते 90 हजार रुपये खर्च आला होता सगळा टोटल मिळून खतांचा वगैरे. त्यामुळे इंडोफोट वापरल्यानं आपल्याला खतं कमी लागतात आणि रिझल्ट चांगला आहे. त्यामुळे सर्वांनी इंडोफोटचा वापर करावा. कोणताही पीक असो इंडोफोटचा वापर फोडणीसाठी करावा, आमची विनंती आहे.